या वर्षात काही रिअलायझेशन किंवा एका असा असा थॉट तू कारण वाचत असते, विविध कोर्सेस करत असते, या वर्षात त्याच्यामध्ये काय ऍड ऑन झालाय? तो विचार तुला असं वाटतं की या वर्षातून तू घेऊन जाशील पुढच्या वर्षापर्यंत? एक तर मी सुरुवातीला सांगितलं की पकडून बसू नका. प्रत्येक गोष्टीची आपापली एक वेळ आहे. तुम्ही म्हटलं आज मी हा बी पेरलाय आंब्याचा आणि उद्या मला आंब्याचं फळ मिळालं पाहिजे, नाही मिळणार, शक्यच नाही भाऊ. नाहीच मिळणार आहे. त्याचा त्याचा ते वृक्ष वाढून फळं मिळायला जो काय अवधी लागतो तो लागणारच आहे. हे इम्प्लिमेंट करायला शिकले मी. हे माहिती होतं, पण काय पुस्तकं वाचून माहिती असतं ना आपल्याला. अनुभवातून जेव्हा येतं ना तेव्हा ते की हा एवढा हा स्टँडर्ड टाइम आहे, हा लागणार आहे, तू त्याच्या मागे धावू नको. आणि मी काय एक म्हणजे एक पकडते. म्हणजे ते द्रोणाचार्यांनी विचारलं होतं ना शिष्यांना त्यांच्या, काय दिसतंय तुम्हाला? सगळे म्हणाले पोपट, आणि अर्जुन म्हणाला होता पोपटाचा डावा डोळा. तर मी त्याच्या पुढचे ते पोपटाच्या डाव्या डोळ्याचा बुबुळातला तो ब्राऊन मधला एक दिसलं की एकच्या मागे इतकी हात धुवून लागते की मला दुसरं काहीच दिसत, अशी झापड लावलं तरी. हे मी शिकले की प्राजक्ता नाही एवढी आवश्यकता भाई, पोपट दिसलं तरी खूप आहे. एवढं काय बारीक त्याच्याच मागे धावू नको.